सन्माननीय सचिन दादा खांदवे यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य आहे। या ठिकाणी एबी ट्रॉफी दिवस क्रमांक 3 सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचलाय। एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, सिंगल त्या ठिकाणी जी घेतली जाईल। पहिल्याच ज्या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये आमने सामने त्यामध्ये 7 SP11 आणि SS ब्लास्टर हडपसर टीम SS ब्लास्टर टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते। सिंगल घेतली जाते। ओ चेंडू निसटतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे जो केला जाईल। अजिज पटेल स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय। दिग्विजय मते नॉन स्ट्राइकच्या दिशेला आपण पाहतोय। तर पहिलं षटक त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय संतोष कुमार सांगळे। काय फटका सजवलाय, या आक्रमक फटक्यासाठीच अजिज पटेल यांचं नाव आहे। आणि आपण पाहतोय पहिल्या षटकात आक्रमकता दाखवतायत, नाव आहे अजिज पटेल। आमचे ग्राउंड्समन राठोड साहेब यांचं देखील फार मोठं योगदान सहकार्य नक्कीच असतं। मेडाऊनच्या दिशेला अगदी आपण पाहतोय मुकेश चौधरी चेंडूवरती। 8:30 वाजता बरोबर रोलिंग, त्यानंतर मात्र विकेट तयार पूर्णपणे जी केली गेली। राठोड साहेब फार मोठं योगदान आणि सहकार्य आमच्या संपूर्ण आयोजक संयोजकांना त्यांचं जे पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल संतोष कुमार सांगळे। षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी जारी आहे। समोर आहे दिग्विजय मते। हा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, शरीर भेदक मारा आपल्या जो पाहायला मिळाला। लेग बाईट्स म्हणून पंच इशारा करताना जे पाहायला मिळत आहेत। सिंगल पूर्ण होईल, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल। धावफलक पोहोचलाय 10 धावांवरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी चालू आहे। सचिन सर त्या ठिकाणी आहेत, त्यांचे सगळे सहकारी आमचे कॅमेरामॅन, त्यांचं देखील काम सुरेख आपल्याला पाहायला मिळेल। गेले 2 दिवस, आजचा 3रा दिवस या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतोय। आणि आज देखील जवळजवळ 12 संघांचा सहभाग या क्रिकेटच्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळेल। एका षटकाचा खेळ संपलाय, 11 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती। सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 7 SP11 एक षटक 11 धावा। उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल। 9 मॅचचं नियोजन नक्कीच अगदी आपण पाहतोय आज दिवसभराच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल। पहिली मॅच या ठिकाणी जारी आहे। आज दिवसभरात ज्या मॅचेस होणार आहेत, पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। अगदी आपण पाहतोय SS ब्लास्टर हडपसर आणि 7 SP11 बॉलर नेम मंगेश चव्हाण, गोलंदाजी मार्कवरती सज्ज। दुसरी मॅच जी होणार आहे ग्रुप 1 मधून मुळशी 11 आणि त्यांच्या विरोधात मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली, प्रयत्न सुरेख पाहायला मिळाला, परंतु झेल निसटतो आहे। धावा घेतल्या जातील त्या 2 धावा। तिसऱ्या धावेसाठी कॉल निश्चित केलाय, परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागेल।
तिसरी मॅच जी होणार आहे म्हणजे पहिल्या मॅचमधून जो विजेता होईल, दुसऱ्या मॅचमधून जो विजेता होईल, विजेता विजेता अशी तिसरी मॅच असेल. त्यानंतर ग्रुप नंबर 2 चालू होईल आणि त्यामध्ये शिवछत्रपती वॉरियर्स आणि स्मॅश क्रिकेट क्लब उरुळी कांचन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्रीजय 11 आणि यंगस्टार 11 ही टीम आपल्या खेळताना पाहायला मिळेल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलकावरती धावा 14. त्यानंतर ग्रुप नंबर 3 मध्ये ज्या मॅचेस आहेत, खराडी 11 आणि त्यांच्या विरोधात यंगर्स क्रिकेट क्लब बारामती आणि ग्रुप नंबर 3 मधले आणखी ज्या 2 टीम आपल्या खेळताना पाहायला मिळतील, अवनिश आद्या 11 आणि त्यांच्या विरोधात लोहगाव 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हे दिवसभराचं शेड्यूल आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये आपण 3 मॅच पाहतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, चौकार, 4 रन. चौकार त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय मंगेश चव्हाण गोलंदाजी मार्क वरती आहे. दिग्विजय मते आणि दुसऱ्या बाजूला अजीज पटेल ही जोडी एक चांगली सुरुवात टीमला मात्र करून दिली आहे. दिग्विजय पाठोपाठ देखील फार मोठा अनुभव आहे. सातत्याने हे सगळे खेळाडू एसपी कॉलेजचं ग्राउंड असेल, आजी परिसरातील जी मैदान आहेत त्या ठिकाणी मात्र सराव करणारे खेळाडू आहेत. अगदी आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय, सिंगल घेतली गेली आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. अजीज पटेल एक आक्रमक फलंदाज म्हणून नक्कीच ख्याती आहे. स्ट्राईक एंडवरती येऊन पोहोचताना आपण पाहतोय हरित क्रीडांगण आहे. अगदी आपण पाहतोय सुंदर अशा प्रकारचं क्रीडांगण टेनिस बॉल क्रिकेटसाठी उपलब्ध करून दिले. एबी ट्रॉफीच्या निमित्तानं अगदी आपण पाहतोय बॅटची कडा घेतली आहे त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू पोहोचेल. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. आमचे आयोजक संयोजक जर पाहिले तर मात्र सातत्याने मात्र त्यांचे कष्ट आणि मेहनत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. बिनबाद 20, कोणत्या प्रकारचा गडी न गमावता 20 धावा 12 चेंडू मध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की 11 धावा खर्च केल्या संतोष कुमार सांगळे, तर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या मंगेश चव्हाण यांनी. आता षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. मुकेश सर कोण आहे? संतोष कुमार पुन्हा एकदा 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जमते. 20 धाबा नाबाद आतापर्यंत मात्र स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळत आहेत. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा संतोष कुमार सांगळे सज्ज. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होतोय संतोष कुमार. दरम्यान स्वतः संतोष चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे आणि पहिली विकेट अजीज पटेल. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका 7 SP11 टीमला लागताना जो पाहायला मिळतो आहे.
प्रशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान देखील आहे. अगदी आपण पाहतोय आणि सातत्यानं क्रिकेटसाठी देखील फार मोठं योगदान. आयश्री चषकाचे आयोजक अगदी आपण पाहतोय कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते पाहायचंय. प्रशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. एबी ट्रॉफीचे आमचे सगळे आयोजक जर पाहिले तर त्यामध्ये सन्माननीय भरतदादा टिंगरे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष आशिषदादा मारणे आहेत. सन्माननीय सचिनदादा खानवे आहेत. ऋषी जोरी सर आहेत. सचिन राठोड आहेत. अमित तापकीर, नितेश कवडे, सन्माननीय विशाल गायकवाड, चंद्रशेखर दादा मोरेक आणि विकी खैराळे असे आमचे आयोजन कमिटी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. हा चेंडू देखील निर्धाव असेल. कोणत्या प्रकारची धाव चेंडूवरती येत नाही. एक आक्रमक स्फोटक फलंदाज म्हणून प्रशांत गायकवाड यांची देखील ओळख आहे. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी चालू झाली आहे. पाठीमागचे 2 चेंडू जर पाहिले तर कोणती धाव खर्च केली गेली नाही आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील आली. पहा अगोदरच फ्रंट फुटवरती आले होते त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू टाकलेत. केवळ एक धाव खर्च केली. एक विकेट देखील घेतली. एक संतोष कुमार सांगळे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 टाकताना आपण पाहतो आहे. मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा प्रयत्न आतापर्यंत सफल झालेत संतोष कुमार. हा फटका शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. धाव फलकावरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात त्या 21 धावा आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. दिग्विजय मते परतताना पाहायला मिळतोय पॅव्हेलियन मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. राम मैदानाच्या आतमध्ये फक्त त्यामुळे दक्षता सगळ्या खेळाडूंनी घ्यायची. एक्सप्रेस बॉल तेज तर्रार गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. दरम्यान शतरक्षक चेंडूवरती काय गोलंदाजी केली आतापर्यंत. अगदी आपण पाहतोय खर्च केल्यात एकूण धावा. एक धाव त्या ठिकाणी खर्च केली. 2 विकेट देखील आपल्याला या षटकात पाहायला मिळाल्या. संतोष कुमार सांगळे जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. अगदी आपण पाहतोय षटक संपली आहेत. एकूण 3 षटक 21 धावा धाव फलकावरती. या षटकात फक्त एक धाव खर्च केली आहे संतोष कुमार सांगळे यांनी. (21 रन. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक. संतोष कुमार यांच्या षटकाने मात्र अंगद षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज. 5 ओव्हरची त्या ठिकाणी मात्र मॅच.
हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हवा ई फायर, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, षटकार, 6 धावा. सत्तावीस धावा. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. प्रशांत गायकवाड अगदी आपण पाहतो आहे एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळख आहे. आणि या जसंही षटक चौथं चालू झाले, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती खेळलाय षटकारासाठी. पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती आले होते, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे चेंडू सुसाट वेगा सीमारेषा गाठेल चौकारासाठी. षटकारा पाठोपाठ चौकार खेळलाय आणि पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात प्रशांत गायकवाड. चौथं षटक चालू झालंय आणि या फार मोठी आक्रमकता पाहायला मिळते प्रशांत गायकवाड यांच्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात. म्हणजे या पाठीमागचं षटक जर पाहिले तर केवळ 1 धाव खर्च केली होती. चौथ्या षटकात मात्र अगदी आपण पाहतोय फार मोठं आक्रमण केलं पहिल्या 2 चेंडूंवरती. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. तिसरा चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतो आहे. धावफलक स्थिर. धावफलकावरती या धावा जर पाहिल्या तर मात्र एकूण धावा 31 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा प्रशांत यांच्या बॅट म्हणून हा फटका, परंतु सुरेख झेल, सुपर कॅच. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गायकवाड परतताना आपल्याला पाहायला मिळतील. शतरक्षक होता त्या ठिकाणी संदीप यांनी टिपलेला झेल आणि त्या ठिकाणी मात्र प्रशांत गायकवाड परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. चांगला खेळ मात्र त्या ठिकाणी करत होते. न्यू बॅटर बाळा क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पलीकडच्या बाजूला प्रॅक्टिस चालू आहे ना, मैदानाच्या बाहेर नेटच्या जवळ अलाउड नाहीये. प्रॅक्टिस बंद करा. चला लगेच इकडे उंबासा विनंती आहे. त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची नाहीये. बाळा क्षीरसागर त्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. हा फटका थोडासा मिस टाइम निश्चितपणे आहेत, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी. या फेकी यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचली आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 7 SP11 टीम करते फलंदाजी. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय SS ब्लास्टर हडपसर टीम शतरक्षण करताना पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसभरातील ही पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. हा चेंडू थोडीशी भरकटणारी गोलंदाजी, उजव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. त्या ठिकाणी वाईट बॉल म्हणून पंच कळवत आहेत. कधी फलंदाज अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आहे, कधी गोलंदाज अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल, नो बॉल. अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केला जात आहेत. या अगोदरचा चेंडू आपण वाईड पाहिला, आता नो आणि फ्री हिट आता आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते मात्र पाहायचंय. 35 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. आज जर पाहिलं तर आज बारामतीवरून संघ खेळण्यासाठी येतोय. आज जुन्नरवरून संघ या क्रिकेटच्या स्पर्धेत उतरणार आहे. आज स्मॅश उरळी कांचन ही टीम देखील खेळताना पाहायला मिळेल. लेग बाईट्स म्हणून पंच इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चांगलं क्रिकेट दिवसभराच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील रोमहर्षक लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिल्या. षटक संपलेत एकूण मैदानाच्या आतमध्ये 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा या धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. चंद्रशेखर शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. 5वं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये होतंय चालू. चला नेक्स्ट बोर्ड टीम
अ, मुळशी 11 आणि द मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब संपर्क करा. या दरम्यान अगदी आपण पाहतो आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन त्या ठिकाणी होताना जे पाहायला मिळतं आहे. फलंदाज बाद. थँक्यू. मुळशी 11 टीम आपली दुसरी मॅच आहे. ताबडतोब संपर्क करणं गरजेचं आहे. आणि द मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी. चला आपण देखील ताबडतोब संपर्क करायचा आहे. 20 खेळाडूंची यादी, आपले डॉक्युमेंट्स बरोबर असावेत. ही पहिली इनिंग झाल्याबरोबर आपण टॉस घेणार आहोत. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल त्या ठिकाणी चेंडू खाली स्वतः गोलंदाज. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जे घेतली जाते. यश मोरे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे पोहोचलेत. तर चंद्रशेखर त्या ठिकाणी शेवटचं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला झेल देखील त्या ठिकाणी चंद्रशेखर यांनी मात्र जो घेतला. डेड बॉल अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चंद्रशेखर सज्ज होताना जो पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतोय डॉट चेंडू असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. चंद्रशेखर अंतिम षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याचबरोबर विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. शेवटचं षटक अप्रतिम टाकलं जातंय. चंद्रशेखर अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. प्रत्येकाला संधी देण्याचं काम आमच्या पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे. मग प्रत्येक टीम मध्ये अनेक 40+ खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातीलच खेळाडू प्रत्येक टीम मध्ये आहेत. आणि त्यामुळे मात्र खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याचं क्रिकेट देखील आपण बदलताना पाहतोय. पहिलीच ट्रॉफी अगदी आपण पाहतोय यावर्षी एबी ट्रॉफी विनाशुल्क प्रवेश खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो दिलाय या ट्रॉफीमध्ये. आणि त्यामुळे तब्बल 44 टीमनं या क्रिकेटच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसं जर पाहिलं तर तब्बल 49 टीमनं रजिस्टर केलंय. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अनेक स्पर्धा भविष्यात नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामधली एबी ट्रॉफी ही पहिली ट्रॉफी अगदी आपण पाहतो आहे. ओ हा फटका. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. एकदा धावफलकावरती नजर टाकूया. 44 धावा झालेल्या आहेत. 45 बनवायच्यात. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू नक्कीच आपण वापरलेत. एका लाईन मध्ये बाहेर यायचे. जे नियम आहेत त्या नियमांचं कृपया दिवसभरात खेळाडूंनी पालन करायचंय. लाईन करून बाहेर यायचंय. एंट्री करत असताना देखील लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तर सिक्सर सुप्रीमो केतन शाह सर यांनी मोफत चेंडू आपल्याला नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलेत. आणि चांगला प्रतिसाद नक्कीच अगदी आपण पाहतोय. सिक्सर सुप्रीमो पंचेचाळीस धावा जिंकण्यासाठीचं टार्गेट असेल.
चला नेक्स्ट बोट टीम मुळशी 11चा कॅप्टन संपर्क करा आणि द मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी आपण ताबडतोब संपर्क करायचा आहे. टॉस करायचा आहे आपल्याला. एक इनिंग झाली आहे. नाणेफेक करायची आहे. अजून प्लेइंग 11 देखील पोहोचलेली नाहीये. दोन्ही कॅप्टन संपर्क करा. चला मुळशी 11 कॅप्टन द मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी आपल्या देखील विनंती आहेत. संपर्क करा. नाणेफेक आपण करत आहोत. अंगद आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामी करण्यासाठी मात्र सज्ज. द मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी टीम दाखल. संपूर्ण वाजेवाडी टीम फोटो सेशन साठी आपण उपस्थित राहायचंय. प्रत्येक टीमचे आपण फोटो सेशन करतोय. त्यामुळे किट मध्ये असलेले सगळे खेळाडू आपण फोटो सेशन साठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. चला वेळ वाचवा. आता पहिलीच मॅच चालू आहे. 9:45 झालेले आहेत. वेळ वाचवावा लागेल. पाठीमागचे 2 दिवस जर पाहिले तर वेळेत आपण 9 सामने पार पाडलेले आहेत. सहकार्य करा. मॅच चालू होणं गरजेचं आहे. मुळशी 11चा कोणी प्रतिनिधी असेल ना संपर्क करा ताबडतोब. "45 इज टार्गेट." अंगद आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी टाकलं जाईल. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अंगद. नॉन स्ट्राइक वरती अगदी आपण पाहतोय सुनील. तर आजीज पटेल षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी तयार. एक अष्टपैलू खेळाडू मध्ये आजीज पटेल यांचं नाव नक्कीच घेतलं जातं. पहिला चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला जे पाहायला मिळतोय. एस्टनच्या पाठीमागे जर पाहिलं तर मात्र शैलेश निवंगुने ते आमचे समालोचक देखील आहेत. परंतु आज त्यांची टीम खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एस्टनच्या पाठीमागे आहेत. चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. पहा हा चेंडू देखील डॉट. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा. धावफलक जर पाहिलं तर मात्र अद्याप खातं खोललेलं नाही. आजीज पटेल अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगला अष्टपैलुत्व फलंदाजी देखील करताना आपल्याला पाहिले. म्हणजे सलामी केली अगदी फलंदाजी करत असताना. आणि पहिलं षटक टाकताना नक्की जे पाहायला मिळत आहेत आजीज पटेल. हा चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेला खेळलाय. शतरक्षक चेंडू वरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. सिंगल घेतली आणि आता खातं खोललंय. पहिल्या 3 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली गेली. एक चांगली गोलंदाजी. स्ट्राइकच्या दिशेला आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सुनील. स्ट्राइकच्या दिशेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
एबी ट्रॉफी दिवस क्रमांक 3 मॅच क्रमांक 1 7SP11 आणि SS ब्लास्टर हडपसर या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. फ्रंट फुट वरती येऊन चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगच्या दिशेला चेंडू उचलला जातोय, फेकी केली जाते, त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 2 धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी मात्र जारी असताना मोठा फटका खेळण्यासाठी कोणत्या प्रकारचा वाव दिला जात नाही, संधी दिली जात नाही आणि एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा या नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धाव पळत आलाय, 2 धावा घेतल्या जात आहेत. 22 म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय, 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड आणि धावफलक 4 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 जारी आहे, धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. 45 बनवायच्या त्या 5 षटकामध्ये आजिज पटेल चांगली सुरुवात नक्कीच करून दिली आहे. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अंगद आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट केलाय, कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय, चेंडू एक टप्पा खास सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार, 4 रन. षटकाची समाप्ती, एका षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 45 5 षटकात बनवायच्या, पहिल्या षटकात 8 येताना जे पाहायला मिळतात. आजिज पटेल पहिल्यांदा जर पाहिलं तर पहिले 2 ते 3 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर मात्र आक्रमण चढवलं गेलं. पहिल्या अगदी 4 चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर 22च्या 2 धावा ऍड झाल्या, त्यानंतर मात्र चौकार जो खेळला आणि 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती येताना जे पाहायला मिळतात. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळेल. प्रशांत मारा करण्यासाठी प्रशांत गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आणि याच बरोबर विकेटचं पतन. प्रशांत गायकवाड यांना मिळतं यश. फलंदाज त्या ठिकाणी मात्र बाद होताना जो पाहायला मिळतोय. संघ सहकारी त्या ठिकाणी मात्र कौतुक करतायत. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र जशी चालू होतीये, प्रशांत गायकवाड पहिल्या चेंडूवरती मिळतं यश. जल्लोष, आनंद, आनंदाच्या लाटा, टीम हडल अगदी आपण त्या ठिकाणी पाहतोय. कशा प्रकारची रणनीती यानंतर मात्र आखली जावी. चला मुळशी 11 ताबडतोब संपर्क करा आपण जर उपस्थित असाल. टॉस आतापर्यंत होणं गरजेचं होतं. मुळशी 11 ताबडतोब आपण संपर्क करावा विनंती आहे. प्रज्योत त्या ठिकाणी मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. स्वतः सन्माननीय आशिष दादा मारणे आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत. एबी ट्रॉफी, ए फॉर आशिष दादा, बी फॉर भरत दादा. एबी ट्रॉफी दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय. पर्व पहिलं मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होताना आपल्याला जे पाहायला मिळते. एक्सप्रेस बॉल, प्रशांत गायकवाड चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क जो पाहायला मिळत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते 8 धावसंख्येवरती. तेजतर्रार गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत गायकवाड यांची एक विकेट देखील त्या ठिकाणी मात्र जी मिळवली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल, तयार होईल. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धावफलक 9 वरती
जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. आता सिंगल नक्कीच येताना जी पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू टाकलेत 3 चेंडू, 1 विकेट पाहायला मिळाली आणि या 3 चेंडू मध्ये केवळ 1 धाव त्या ठिकाणी प्रशांत गायकवाड यांनी खर्च केली. पाहायचंय की उर्वरित 3 चेंडू मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. याचबरोबर शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. 1 2 3 काय ड्रॉप राम त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आला होता. काही काळ असं वाटलं झेल झालाय त्या ठिकाणी. 1 वेळा प्रयत्न केला, 2 वेळा प्रयत्न केला, तिसरा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आणि या मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. धावफलक सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 11 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे 11 रन, 11 रन, 11 धावा. ही लढत देखील रोमांचक होईल. 45 बनवायच्यात. आतापर्यंत 11 नक्कीच येताना जे पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी प्रशांत गायकवाड यांची दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळते. हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला आता मात्र खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. 4 रन. पहिले 5 चेंडू अप्रतिम टाकले होते. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार त्या ठिकाणी वसूल केला गेला. आर्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. रंगतदार सामना, अटीतटीचा सामना नक्कीच अगदी आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. यानंतर मुळशी 11 आणि द मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळशी 11 आता टॉस होणं गरजेचं आहे. ताबडतोब प्लेइंग 11 अगदी 2 मिनिटांमध्ये आपली जमा करायची. लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. चला वेळ वाचवा आणि अमोल ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. फ्रंट फुटवरती येऊन त्या ठिकाणी या लेग साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. असफल त्या ठिकाणी ठरवला गेला. अमोल ओव्हर क्रमांक 3 टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा अमोल सज्ज. अप्परकटचा हा फटका सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी मात्र चेंडू फील्ड केलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 रन ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र जारी असताना सुरेख झेल, अप्रतिम झेल एष्ट्यांच्या पाठीमागे शैलेश निवंगुने अगदी आपण पाहतोय टिपतायत. विकेटचं होईल पतन. चांगला झेल एष्ट्यांच्या पाठीमागे शैलेश निवंगुने यांचा. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज संतोष कुमार सांगळे
मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय SS ब्लास्टर हडपसर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती सज्ज. आणखीन एक झेल, आणखीन एका विकेटचा पतन. फलंदाज होतोय बाद. मुकेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. गेम चेंजरचे सन्माननीय किसन मरगळे यांचं देखील आगमन. मनापासून स्वागत. मुकेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आहेत. SS ब्लास्टरचे सर्वे सर्वा या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी देखील फार मोठं योगदान ज्यांचं आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय रिवर्स चाक. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. धावफलक जर पाहिले तर मात्र 17 धावा. SS ब्लास्टरचं जे दालन जर पाहिले तर त्यामध्ये मात्र अशी चर्चा आहे की षटकारवाल्या बॅट त्यांच्या दालनात नक्कीच विकल्या जातात आणि SS ब्लास्टरचे सर्वे सर्वा मुकेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सामना सद्यस्थितीला जर पाहिले तर मात्र दोन्ही टीमच्या हातात आहे, परंतु कोण विजयश्री मिळवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. डायरेक्टचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. आणखीन एक सिंगल स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. चांगली गोलंदाजी. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 18. 3 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. बारा चेंडू मध्ये 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 12 चेंडू 27 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पुणे जिल्ह्यातील तारे सितारे आज देखील आपल्याला पाहायला मिळतील. नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न होईल. चला किसन मरगळे या. राजाभाऊ आपलं देखील स्वागत. नाणेफेक होईल यानंतरच्या मॅच. ओ हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा अगदी आपण पाहतो आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत रोखून ठेवलं जात आहे. षटक क्रमांक 4 चालू असताना स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी येईल. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. मोठा फटका खेळण्यासाठी वाव दिला जात नाहीये, संधी दिली जात नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आतापर्यंत सादर जो केला गेलाय 7SP11 टीम कडून, परंतु दुसऱ्या बाजूला मुकेश चौधरी सारखा धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकच्या दिशेला अजूनही मात्र जो आहे 1 ते 2 फटके मॅच मध्ये रोमहर्षकता तयार करू शकतात आणि क्षमता आहे मुकेश चौधरी यांच्यामध्ये. पहा अप्रतिम फटका त्या ठिकाणी खेळून काढला आहे. सनसनीत चौकार. 4 रन मुकेश चौधरी यांच्या बॅट मधून चौकार येताना जो पाहायला मिळतो आहे. नो बॉल नो चेंडू. फ्री हिट असेल. एकूण 5 धावा या चेंडूवरती येताना जे पाहायला मिळत आहेत आणि आता फ्री हिटचा चेंडू असेल.
मुकेश चौधरी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. जिद्दीचा खेळ क्रिकेट, संघर्षाचा खेळ क्रिकेट आणि संघर्ष करतोय. ओ मिड विकेटच्या दिशेला फटका खेळलाय. फ्रीडचा चेंडू त्या ठिकाणी सिंगल पूर्ण होईल. फ्रीड चेंडू धावफलकावरती नजर टाकली. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे तेज तर्रार गोलंदाजी आपण पाहतो आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धाबा 25 धाबा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 रन 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टॉसची काय अपडेट आहे? टॉस मुळशी 11 टॉस जिंकलाय. द मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. म्हणजे मुळशी 11 टीम यानंतर फलंदाजी करेल. 20 खेळाडूंची यादी त्या ठिकाणी मात्र जमा करायची. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. आशिष पटेल चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि प्रत्येक चेंडू लगत सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू 19 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. पंचांच्या भूमिकेत अगदी आपण पाहतोय अक्षय निर्मल सर आहेत, आमचे अमर साठे सर आहेत, शुभम सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नक्कीच आहेत. सन्माननीय प्रवीण खांदवे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे सन्माननीय प्रवीण खांदवे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एकोणीस धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक त्या ठिकाणी मात्र जे टाकलं जाईल आणि शैलेश निवंगुने त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अखेरचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जे पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका आल्यानंतर रोमहर्षकता मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे तयार होईल. शैलेश निवंगुने बरेचसं क्रिकेट नक्कीच त्यांनी खेळलेलं आहे. चांगल्या टीम मधून मात्र खेळताना पाहायला मिळतात शैलेश. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय ऑन स्ट्राईकच्या दिशेला प्रज्वत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 19 धावा 19 धावा 6 चेंडू असं सामन्याचं समीकरण आहे. स्टेप आउट करून चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना जो पाहायला मिळतोय. रोमहर्षकता मॅच मध्ये येते. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि आता 5 चेंडू शेवटचे शिल्लक 15 धावांची गरज. या चौकारानं अगदी सामन्यामध्ये रोमहर्षकता तयार केली आहे. सामना अटीतटीचा त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. 5 चेंडू शिल्लक असतील. पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे केली जाते या उर्वरित 5 चेंडूवरती. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. शैलेश चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतरचे चेंडू अप्रतिम टाकले जात आहेत. 22 म्हणून इशारा नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा शैलेश सज्ज. 3 चेंडू 13 धावांची गरज. एका मोठा फटक्याची गरज. आणि हा फटका अगदी आपण पाहतोय पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक असतील.
आणि 9 धावांची गरज. 9 रन रिक्वायर. 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 चौकार या षटकात येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती बरंच काय अवलंबून आहे. 2 चेंडू 9 मॅचचे समीकरण. दोन चेंडू 9 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय दोन चेंडू 9 धावांची गरज. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. मास्टरला ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. मॅच संपल्याबरोबर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पहिल्या ग्रुप मधली दुसरी मॅच मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब वाजेवाडी आणि आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी अशी मॅच असेल. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. चांगला चेंडू शैलेश निवंगुने यांचा. 22 पंचांचा इशारा. आता एक चेंडू आणि तब्बल 8 धावांची गरज. एक्स्ट्राची वाट पाहावी लागेल. अवांतर धावांची नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वाट पाहावी लागेल. एक चेंडू तब्बल 8 बनवायच्यात. शैलेश चांगलं कमबॅक केलं आणि हा चेंडू देखील अगदी आपण पाहतो आहे निर्धाव स्वरूपाचा. याचबरोबर या पहिल्या सामन्यामध्ये 7 SP11 टीमनं मात्र विजय मिळवला. चांगला संघर्ष पाहायला मिळाला SS ब्लास्टर टीमचा. वेल प्लेड 7 SP11 वेल प्लेड SS ब्लास्टर मुकेश चौधरी अँड कंपनी. चांगला खेळ आपण देखील केलेला आहे. आणि आता चला वाजेवाडी टीम ताबडतोब क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. लाईन करून मैदानाच्या बाहेर यायचे. लाईन करून मैदानाच्या आतमध्ये जायचे. सगळ्या खेळाडूंसाठी सूचना आहेत. लाईन अप करून मैदानाच्या बाहेर यायचे आणि एंट्री करताना देखील लाईन अप करूनच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची. चला